नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष यूट्यूब चॅनल वरती. माझं नाव सुमित तट्टे आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी आपण कव्हर करतोय आणि या चालू घडामोडींचं डिटेलमध्ये अनालिसिस प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण करतोय. सिरीजला तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण एक्सप्लेन करून कव्हर करतोय. तर या चालू घडामोडींमधला आजचा जो पार्ट आहे हा 6वा नवीन सिरीज मधला आणि ओल्ड सिरीज पासून जर पकडलं तर 15वा भाग. या भागामध्ये आपण चालू घडामोडी ज्या कव्हर करणार आहोत तर या वेगवेगळ्या चालू घडामोडी आहेत. सामान्य घटना, व्हायरस, आजार याबद्दल आणि काही आर्थिक घडामोडी आणि मेनली युनियन बजेट जे आहे, युनियन बजेट जे 2022-23 जे बजेट सादर करण्यात आलं होतं या बजेटशी संदर्भात सगळ्या डिटेल चालू घडामोडी आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करूया. डिटेलमध्ये जेवढं आवश्यक आहे एवढं सगळं बजेट समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि तुम्ही जे आहे आपल्या ॲपवरती कंबाईनचा क्रॅश कोर्स सुद्धा जॉईन करू शकता आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज उद्या लॉन्च होते आणि 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 5 टेस्ट जे आहेत, 5 मॉक टेस्ट तुम्हाला फुल लेंथ मिळतील, त्या तुम्ही घेऊ शकता. उद्या जे आहे तुमच्यासाठी जॉईन होईल. आता आज ऍक्च्युली थोडं मला काम असल्यामुळे मी हा रेकॉर्डेड सेशन जे आहे तुमच्यासाठी पाठवतोय आणि अभ्यास आपला जायला नको त्या दृष्टिकोनातून हे आधी रेकॉर्ड केलेलं आहे आणि तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय. सो प्रश्नांना आपण सुरुवात करूया. कालचा होमवर्क क्वेश्चन जो आहे हा आपण कव्हर करूया. कालचा हा आपला होमवर्क क्वेश्चन होता. यामध्ये आपण तुम्हाला हा क्वेश्चन देण्यात आला होता. पहिला प्रश्न आहे, क्रेडिट लिंक सरकारी योजनेसाठी केंद्र सरकारने कुठलं पोर्टल चालू केलंय? तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे जनसमर्थ पोर्टल. जनसमर्थ पोर्टल जे आहे हे केंद्र सरकारने चालू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 जून 2022 ला हे पोर्टल चालू केलं आणि जवळ बँकांचं 125हून अधिक ज्या फायनान्शियल वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था या जनसमर्थ पोर्टल सोबत जोडण्यात आल्या. आता याचा बेनिफिट काय बघा, हे जे जनसमर्थ पोर्टल चालू केलंय तर कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 13 क्रेडिट लिंक सरकारी योजना याच्यामध्ये लिंक केलेल्या आहेत आणि ज्यांना कोणाला लोन घ्यायचं असेल, कर्ज घेणं जे आहे सोपं होणार आहे. जर कर्ज घेताना काही अडचणी आल्या तर या अडचणींसाठी सुद्धा याच्यावरती अपील करता येणार. आता कर्ज कशासाठी घेऊ शकतो तर ज्या शेती संदर्भातील पायाभूत सुविधा आहे, शिक्षण, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहेत, बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज अवेलेबल आहे. कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते मंजुरीपर्यंतची सर्व कामं या पोर्टलवरती ऑनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे हे जनसमर्थ पोर्टल जे आहे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा रिकमेंड करू शकता. तुमच्या कोणाला मित्रमैत्रिणी जे असतील त्यांना आवश्यकता असेल तर तुम्ही रिकमेंड करू शकता. आणि करंट पोझिशन काय आहे, तुमच्या ऍप्लिकेशनची पोझिशन काय आहे हे सुद्धा या पोर्टलवरती चेक केल्या जाऊ शकतं. सर्व क्रेडिट लिंक सोसायटींसोबत जे आहे हे चेक लिंक केलेलं आहे. त्यामुळे यातून जो आहे बेनिफिट जो आहे हा बऱ्याच जणांना होऊ शकतो. चला, तर हा आपला होमवर्क क्वेश्चन होता. आता पुढच्या प्रश्नावरती सुरुवात करूयात. भारत आणि अमेरिकेच्या कोणत्या नवीन व्यापार उपक्रमामध्ये सामील झालाय? अमेरिकेचा जो नवीन व्यापार उपक्रम आहे यामध्ये भारताने जे आहे आपली सहमती दर्शवली आहे. हाय इल्ड कॉटनसाठी बाजारपेठेमध्ये प्रवेश, नवीन भागीदारी उपक्रम, इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क यापैकी नाही. चला, उत्तर पण तुम्ही कमेंटमध्ये टाकत चला जेणेकरून बाकीच्या लोकांना पण उत्तर मिळतील. आणि इथे जे आहे ना IPEF याला म्हटलं जातंय इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क. या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क मध्ये भारत सामील झालाय. मे 2022 मध्ये हा उपक्रम लॉन्च करण्यात आला होता आणि यामध्ये सामील झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जे आहे यांनी हा उपक्रम चालू केलाय आणि याला त्यांनी लॉन्च कुठे केलं? टोकियो मध्ये लॉन्च केलं. IPEF मध्ये 13 देश समाविष्ट आहेत बघा. कोण कोण? जपान, साऊथ कोरिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत आणि
USA या देशांचा समावेश आहे. हे 13 देश या IPEF मध्ये समाविष्ट आहे. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क याला म्हटलं जात आहे. आता याच्यामध्ये नेमकं होणार काय बघा, व्यापार जो आहे हा अजून सुलभ झाला पाहिजे यासाठी याच्यावरती कार्य केलं जाणार आहे. व्यापार सुलभ म्हणजे काय नेमकं, तर व्यापारामध्ये हे जे देश आहेत प्रामुख्याने तुम्ही जर बघत असाल तर यामध्ये कुठले देश आहेत तर आसियान देश आहेत. आणि या आसियान देशांच्या सोबतच जपान आहे, इंडो पॅसिफिक रिजन मधले महत्वाचे देश आहे. आणि एक प्रमुख उद्देश याच्यामध्ये जो आहे ना, या क्षेत्रामध्ये जो चीनचा प्रभाव आहे, आता चीन जे दुसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी इंडो पॅसिफिक रिजन मध्ये चीनचा प्रभाव करण्यासाठी अमेरिकेने हा उपक्रम चालू केलाय. सप्लाय चेन मॅनेजमेंट, स्वच्छ ऊर्जा, डिकार्बनायझेशन आणि बेसिक ज्या पायाभूत सुविधा आहे या उपलब्ध करून देण्यासाठी हा IPEF लॉन्च केलाय. कर तसंच भ्रष्टाचार विरोधी कार्य सुद्धा या माध्यमातून केलं जाणार आहे. तर हा IPEF लॉन्च केलेला आहे. तर तुमच्यासाठी जसं मी बोललेलो की हा क्लास जो आहे आजच्या दिवस जो आहे तुमच्यासाठी रेकॉर्ड येणार आहे, कारण की ऍक्च्युली दुसऱ्या एका इम्पॉर्टंट कामासाठी जावं लागलंय, म्हणून आधीच तुमच्यासाठी जो आहे तो क्लास करून ठेवलेला आहे. पण आपली जी वेळ आहे ती आपण फॉलो करणार आहोत आणि या वेळेवरती तुमच्यासाठी हा अवेलेबल असणार आहे. चला देन नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. इंडिया पोस्ट पेमेंट बँक्सने नाविन्यपूर्ण उपाय आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतं प्लॅटफॉर्म चालू केलंय? ही एक महत्वाची बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्ट पे, UPI 123, फिन्युक्युलेशन की यापैकी नाही? कुठला उपक्रम हा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून चालू करण्यात आलाय? तर एप्रिल 2022 मध्ये एक उपक्रम IPBP ने लॉन्च केलाय आणि याला नाव दिलंय फिन्क्लुएशन. फिन्क्लुएशन जे आहे याचं नाव आहे. आणि हा फिन्क्लुएशन करणार काय, तर 21 एप्रिल 2022 रोजी उपाय आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केलंय. फिनटेक स्टार्टअपशी सहयोग करून सुरू करण्यात आलेला आहे. जे एक प्रकारचं स्टार्टअप आहे, फिनटेक स्टार्टअप आहे, फायनान्शियल टेक्नॉलॉजी रिलेटेड आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून हे चालू करण्यात आलंय. तर हे इन्क्लुएशन जे आहे, फिन्क्लुएशन याला म्हटलंय. अश्विनी कुमार जे दूरसंचार मंत्री आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि रेल्वे मंत्री सुद्धा आहे, तर त्यांच्या माध्यमातून हा चालू करण्यात आला आहे 21 एप्रिल 2022 ला. उद्घाटन करण्यात आलेलं आहे स्टेन ऑडिटोरियम नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलंय. आणि याच्यावेळी देवीसिंह चव्हाण जे राज्यमंत्री आहे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. आता फिन्क्लुएशन नेमकं करेल काय, तर फिन्क्लुएशनच्या अंतर्गत जे युजर आहेत IPBPचा उपयोग करतात त्यांना जे आहे कॉमन बेस मिळालाय, कायमस्वरूपी व्यासपीठ मिळालंय. आर्थिक उपाययोजना सुद्धा ज्या लागणार आहेत डेव्हलपमेंट करण्यासाठी कार्य करणार आहे. तसंच जो स्टार्टअप्स आहेत यांना आर्थिक उत्पादनं तयार करण्यासाठी एकत्र करणार आहे. भारताला नेमके याचे काय फायदे होतील, तर बघा, नवीन व्यवसायाच्या संधी याच्यामुळे मिळतील. त्या व्यतिरिक्त युजर एक्सपिरियन्स जो आहे हा चांगल्या प्रकारचा युजर एक्सपिरियन्स हा चांगला करण्यासाठी उपयोग होणार आहे. त्यानंतर ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी जी आहे, ज्या ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीने काम करतात त्यासाठी अपग्रेडेड एक्सपिरियन्स जो आहे हा फिन्क्लुएशनमुळे मिळणार आहे. तर हा फिन्क्लुएशन जो आहे महत्वाचा उपक्रम आहे. आता IPBP जी आहे ही काय आहे, तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे तर कम्प्लिटली गव्हर्नमेंट सबसिडरी आहे. 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100% इक्विटी गव्हर्नमेंट असलेली ही बँक लॉन्च केली होती. आणि जे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत हा कमी करण्याचा उद्देश IPBPच्या माध्यमातून करण्यात आलाय. तर भारतामध्ये असलेले जवळपास 1,60,000 पोस्ट ऑफिसेस जे आहेत आणि जवळपास 4 लाख पोस्ट कर्मचारी जे आहेत यांच्या नेटवर्कचा लाभ घेऊन शेवट देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत बँकिंग सुविधा पुरवण्याचं काम IPBPच्या माध्यमातून
केलं जात आहे. आणि ज्याला आपण म्हणतो डिजिटल इकॉनॉमी किंवा कॅशलेस इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी जे आहे आणि डिजिटल इंडियामध्ये योगदान देण्यासाठी IPBP लॉन्च करण्यात आलं होतं. फायनान्शियल इन्क्लुजनचा अर्थ काय होतो तर इन्क्लुजन ज्याला म्हटलं ज्याच्यामध्ये कमजोर वर्ग आहे, कमी उत्पन्न असणारा जो वर्ग आहे, तर अशा लोकांपर्यंत फायनान्शियल फायदे पोहोचवण्यासाठी इन्क्लुएशन जे चालू करण्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न जो आहे, इंटरनेट शिवाय फीचर फोनवरून पेमेंट करण्यासाठी RBIने कुठलं UPI लॉन्च केलंय? आता बघा, आपण UPI लॉन्च करतो, तुम्ही जसे जे कुठले UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो, आपण पेटीएम यूज करतो, फोन पे यूज करतो, GPay आहे, किंवा कुठल्याही बँकेचं जसं ICICI आहे, SBI आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, या प्रत्येक बँकेचं जे एक UPI ॲप आहे. पण हे सगळे जे UPI ॲप्स चालतात दोज वर्क ऑन स्मार्टफोन्स. नेटवर्क ज्याच्यामध्ये असतं ना, इंटरनेट जे असतं त्याच्यामध्ये वापरलं जातं. तर इंटरनेट शिवाय फीचर फोनवरून पेमेंट करण्यासाठी RBIने कुठलं UPI लॉन्च केलंय? UPI 122 पे, UPI 123 पे, UPI 124 पे, UPI 125 पे. चला, थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फीचर फोनवरून पेमेंट करण्यासाठी UPI 123 जे आहे याला लॉन्च केलंय आणि याचं नाव दिलेलं आहे UPI 123 पे. तर कसं आहे, पेमेंट वगैरे जे केले जाणार आहे तर या फीचर फोनच्या माध्यमातून, जे छोटे साधे फोन असतात ना आपले जुन्या प्रकारचे जे फोन वापरलं जायचं, तर त्यांना फीचर फोन असं म्हटलं जातं, जे मोबाईल फोन आहेत. याच्यामध्ये इंटरनेट नसतो सहसा, फोनमध्ये कॉल, रिसिव्ह आणि मेसेज पाठवणे आणि रिसिव्ह करण्याची सुविधा असते, ओनली कॉलिंग अँड मेसेजेस फोन जे आहेत. तर याच्यावरून UPI 123 पे द्वारे पेमेंट केलं जाऊ शकतं. UPI द्वारे स्कॅन आणि पे वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार हे केले जाऊ शकतात आणि यासाठी आता जे आहे ते इंटरनेटची गरज भासणार नाहीये. मग व्यवहारासाठी मोबाईल नंबर आणि बँक खातं जे आहे ते लिंक करावं लागणार आहे. मग पेमेंट होणार कसं? बघा, पहिले तर याच्यामध्ये आहे फीचर फोन मध्ये ही सुविधा आल्यामुळे ग्रामीण क्षेत्रामध्ये डिजिटल पेमेंटचा उपयोग वाढणार आहे, फायनान्शियल सर्व्हिस वाढणार आहे. आणि आता याच्यामध्ये 4 ऑप्शन RBIने या फीचर फोन पेमेंटमध्ये 4 ऑप्शन दिले आहेत. NPCIनी काय केलंय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी जे फीचर फोनमध्ये 4 पेमेंटचे बाबी टाकल्यात, तर 4 ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. एक तर IVR सिस्टीम किंवा व्हॉइस बेस्ड सिस्टीमच्या माध्यमातून कस्टमर जो आहे NPCIचा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्या माध्यमातून सुरक्षित ट्रान्झॅक्शन करू शकतो. ॲप, फीचर फोनमध्ये एक ॲप असतं, त्याच्या मदतीने सुद्धा जे आहे ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये स्कॅन अँड पेची सुविधा नसणार आहे. थर्ड जे आहे ते म्हणजे प्रॉक्झिमिटी साऊंड बेस्ड पेमेंट. त्याचा उपयोग जो आहे वेब इनेबल कॉन्टॅक्टलेस जे आहे त्याच्यापासून इनेबल करणार आहे आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट त्याच्या माध्यमातून होऊ शकतं. चौथा जो ऑप्शन यांनी दिला आहे मिस कॉल बेस्ड सिस्टीम. आता जेव्हा उपभोक्ता जो आहे किंवा जो कस्टमर आहे हा काय करणार, एक मिस कॉल देणार, त्यानंतर त्यांना एक कॉल येईल आणि ही जी कॉल आहे ही बँकेच्या माध्यमातून असून त्याला कस्टमरला जे आहे पिन टाकून मग पेमेंट करता येणार आहे. तर या पद्धतीने जे आहे या फीचर फोनवरती UPI 123 पे जे आहे हे उपयोगात आणता येणार आहे. देन द होमवर्क क्वेश्चन एक मी ठरवलं होतं, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठल्या 2 शहरामध्ये चालवणार आहे? याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे होमवर्क देतोय. हा प्रश्न आहे, तर कुठल्या 2 शहरामध्ये वंदे भारत एक्सप्रेस, आता बजेटमध्ये तुम्हाला माहिती आहे की वंदे भारत एक्सप्रेस ज्या आहेत ह्या चालवल्या जाणार आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जी आहे ही कुठली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे कुठे चालवली जाणार आहे? मुंबई नागपूर, मुंबई पुणे, पुणे नागपूर की मुंबई कोल्हापूर? चला, तर महाराष्ट्रामध्ये चालवली जाणारी जी ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस, आता वंदे भारत एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन इन इंडिया. ट्रेन 18 तिला पहिले म्हटलं जायचं, ट्रेन 18 म्हटलं जायचं. सो इट इज इन मुंबई पुणे. पहिली जी ट्रेन आहे ही मुंबई पुण्याच्या दरम्यान चालवली जाणार आहे. वंदे भारत ट्रेन आहे आणि सगळ्यात जास्त स्पीड असलेली ट्रेन असणार आहे, तर ती मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान चालवली जाणार आहे. एक्सपेक्टेड होतं की 15 ऑगस्ट पर्यंत चालू होईल, बट काही डिले झालंय
आणि जवळपास डेक्कन क्वीन जी फास्टेस्ट ट्रेन आहे ती मुंबई आणि पुण्याच्या मध्ये चालते, 3 तास 10 मिनिटाचं अंतर आहे. तर ही जी जवळपास 2.5 तासामध्ये कव्हर करेल. चला, दिस इज द होमवर्क क्वेश्चन फॉर यू. हा होमवर्क आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ऑगस्ट 2022 मध्ये युपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी कुठल्या देशामध्ये पे एक्सपर्ट कंपनी सोबत करार केलेला आहे? हा होमवर्क क्वेश्चन आहे. याचं उत्तर आपण मागच्या क्लासमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे, बरोबर. तर तुम्ही त्याचं उत्तर जर बघितलं नसेल तर आधीचा जो सॅटर्डेचा आपला क्लास होता तो बघून घ्या, त्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अमेरिका, ब्रिटन, रशिया की श्रीलंका. तर याचं उत्तर जे आहे तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण मोस्टली मूव ऑन करूयात अर्थसंकल्प किंवा युनियन बजेट जे आहेत या बजेटवरती असलेल्या प्रश्नांवरती. 2022-23चं जे बजेट आहे तर सरकारने किती रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय? 39.44 लाख, 34.50 करोड, 30.42 लाख करोड की 29.83 लाख करोड? आता कसं आहे की युनियन बजेटमध्ये या गोष्टी महत्वाच्या असतात. किती पैसा खर्च केला जाणार आहे, पैसा येणार कुठून आहे, तर डिटेलमध्ये थोडं आपण जे आपल्यासाठी आवश्यक आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून ते बघूया. बघा, तर गव्हर्नमेंटने जे आहे याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवलंय 39.44 लाख रुपीज एवढा खर्च करण्याचा उद्देश ठेवलाय. तर निर्मला सीतारामन यांनी त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर केला आणि हे जे आहे ना हे इट वॉज द सेकंड पेपरलेस बजेट विच वॉज प्रेझेंटेड बाय निर्मला सीतारामन. त्यांनी 39.44 कोटी रुपयाच्या उत्पन्नाचं लक्ष ठेवलंय. आता हे जे उत्पन्न आहे हे किती आहे? 22.4 कोटी रुपये महसुली उत्पन्न असेल आणि भांडवली उत्पन्न जे असेल ते 17.4 लाख कोटी. मागच्या अर्थसंकल्पामध्ये 2021-22 मध्ये जे आहे उत्पन्न 17.88 लाख कोटी निश्चित केलं होतं आणि कोविड-19 लॉकडाऊन असून सुधारित अंदाज जो आहे 20.78 कोटींचा यामध्ये होता. बरं, आता हे जे उत्पन्न येणार आहे हे उत्पन्न कुठून येईल, कशा प्रकारे जे आहे भारताचं उत्पन्न असेल? तर एकूण उत्पन्नाच्या 35% उत्पन्न जे आहे हे कर्ज आणि इतर दायित्व याच्या माध्यमातून असणार आहे, जवळपास 16.6 लाख कोटी. 16% उत्पन्न जीएसटी मधनं, इन्कम टॅक्स मधनं 15% उत्पन्न, कॉर्पोरेट टॅक्स वरनं जे आहे कॉर्पोरेट टॅक्स वरनं जे आहे जवळपास 15%, एक्साइज ड्युटी केंद्रीय उत्पादन शुल्कातून 60%, गैर कर महसुली उत्पन्न जे आहे 5%, बाकी इतर जे उत्पन्न आहे हे 5% आणि कर्ज नसलेल्या भांडवली पावत्या ज्या आहेत त्यामधनं जे आहे 2% उत्पन्न जे केलं जाणार आहे, 2% उत्पन्न त्याच्यामधनं मिळू शकतं. आणि निश्चित केल्या वित्तीय तुटीची लक्ष्याची टक्केवारी किती आहे? वित्तीय तूट किती असेल? 9.5%, 3.3%, 6.4% की 3.8%? वित्तीय तूट सुद्धा जी आहे महत्वाची आहे आणि याच्याबद्दल प्रश्न जो आहे आयोगाने याच्यापूर्वी जो आहे हा विचारलेला आहे. बघा, आता वित्तीय तूट म्हणजे काय असतो? खर्च आणि उत्पन्न जे आहे याच्यामधलं जी तफावत असते त्याला काय म्हटलं जातं? वित्तीय तूट म्हटलं जाते. 39.44 लाख कोटी रुपयांचं एक्सपेंडिचर, तर 31 याच्यापैकी जर 31.94 लाख कोटी रुपये जो आहे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहे आणि 7.5 लाख कोटी रुपये जे आहे हा कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे. बरं, आता याच्यामध्ये खर्च कुठे कुठे केला जाणार आहे? बघा, जर आपण उत्पन्न बघितलं तर उत्पन्नाच्या सोर्स पैकी जो 20% जो आहे 20% जो आहे जो खर्च होणार आहे हा खर्च कुठे जाणार आहे? 20% खर्च जे आहे ते लोन रिपेमेंट मध्ये जाणार आहे, जवळपास 9.4 लाख कोटी रुपये लोन रिपेमेंट मध्ये. 17% जे आहे 17% खर्च होणार आहे राज्यांना टॅक्स आणि ड्युटीचा शेअर दिला जाणार आहे. 15% जे आहे खर्च होतील सेंट्रल सेक्टरच्या स्कीममध्ये, केंद्र सरकारच्या योजनांमध्ये. 10% वित्तीय आयोग हे जे आहे वित्त आयोग आणि इतर ट्रान्सफर यासाठी जाणार आहे. बाकी केंद्राच्या स्पॉन्सर्ड ज्या स्कीम आहेत 9% सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमसाठी जाणार आहे. 9% त्याच्यामध्ये जो खर्च होणार आहे हा इतर जे खर्च आहेत त्यामध्ये आणि
4% जो आहे हा पेन्शन मध्ये खर्च होतोय बघा. गव्हर्नमेंटचा पेन्शन मध्ये जो आहे 4%. 8% डिफेन्स बजेटला जाणार आहे. 8% डिफेन्स बजेट आणि 8% जो आहे हा सबसिडी मध्ये जाणार आहे. अशा प्रकारे आलेला पैसा जो आहे केंद्र सरकार खर्च करणार आहे. मग आता याच्यामध्ये वित्तीय तूट किती असणार आहे, तर वित्तीय तुटीची टक्केवारी जर आपण बघितली तर इट मे बी 6.4%. 6.4% जी आहे असणार आहे. 21-22 मध्ये जे आहे 6.9% होतं टार्गेट होतं आणि 2026 पर्यंत 4.5% ठेवण्याचं लक्ष जे ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आता पुढच्या प्रश्नावरती आपण जाऊयात. आता या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं किती निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलंय? 1.05 लाख कोटी रुपये, 1.75 लाख कोटी रुपये, 2.1 लाख कोटी रुपये की 65,000 कोटी रुपये? निर्गुंतवणूक, डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो. निर्गुंतवणूक म्हणजे काय असतं की जे सरकारी उपक्रम आहेत या सरकारी उपक्रमामध्ये असलेली सरकारची भागीदारी कमी करून तो जो पैसा आहे तो देशासाठी इतर ठिकाणी वापरण्याचं उद्दिष्ट आहे. तर मग गव्हर्नमेंटने काय ठरवलंय की या वर्षामध्ये 65,000 कोटी रुपयाचं डिसइन्व्हेस्टमेंट केलं जाणार आहे. निर्गुंतवणुकीचं लक्ष आहे. आणि मागच्या बजेटमध्ये हे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपयाचं होतं. म्हणजे जे सगळे PSUs होते, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किंवा PSUs आहेत, अंडरटेकिंग आहेत, यांच्यावरती चेंज जो आहे हा केला जाऊ शकतो. तर 2022-23 मध्ये अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालय किती रक्कम देण्यात आली? डिफेन्स एक महत्वाचं सेक्टर आहे. आता आपण बघितलं की 8% जो आहे अलोकेशन डिफेन्स सेक्टरसाठी आहे. तर ही किती रक्कम असेल? आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामधली किती रक्कम जी आहे ही डिफेन्स सेक्टरमध्ये दिलं जाणार आहे. तर ही रक्कम जी असणार आहे बजेट अलोकेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला दिली जाणार आहे. आणि यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे 5.12 लाख 5.25 लाख करोड रुपीज जे आहेत हे डिफेन्स सेक्टरसाठी दिले आहेत. यापैकी 1.9 लाख कोटी रुपये जे आहेत हे फक्त पेन्शन मध्ये जाणार आहेत. 1.2 लाख करोड रुपीज आहेत, दोज आर बीन एक्सपेंड इन द पेन्शन. आता डिफेन्स बजेटमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा 9.84% जे आहे हे इन्क्रीज झालंय. 2021-22 मध्ये हे जे बजेट होतं 21-22 मध्ये जर आपण बघितलं 4.74 लाख करोड रुपीज होतं. एवढं जे आहे 4.78 लाख करोड रुपीज जे आहे हे बजेट होतं. आता डिफेन्स बजेट जर आपण बघितलं तर त्याचे प्रामुख्याने 3 पार्ट असतात डिफेन्स बजेटचा. एक असतं रेव्हेन्यू, पहिला पार्ट असतो रेव्हेन्यू, दुसरा असतो कॅपिटल एक्सपेंडिचर आणि थर्ड पार्ट इज पेन्शन जो आहे पेन्शनचा असतो. तर रेव्हेन्यू बजेट जो असतो त्याच्यामध्ये काय असतं की डिफेन्स स्टाफची सॅलरी असेल, आर्म फोर्सेसचे बाकीचे खर्च जे असतात, इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स असतं, रोड बनवायचे असतात किंवा पूल बनवायचे असतात त्याच्यासाठी असतं. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय येतं मेनली? कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कुठला दारू गोळा जो आहे किंवा हत्यारं आहेत यासाठी होणारा जो खर्च आहे त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. फायटर प्लेन वगैरे घ्यायचं असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये जातं. आणि हा जो आहे हा एक मेजर पार्ट असतो याच्यामधला इन्व्हेस्टमेंटचा डिफेन्सचा. आणि वित्त पेन्शन जर म्हटलं तर जे निवृत्त आहे त्यांना पेन्शन दिल्या जाते. तर OROP जो आहे 1 रँक 1 पेन्शनच्या अंतर्गत काय होतंय की आता पेन्शन जी आहे सर्व पेन्शनर्सना एकाच ग्रेडच्या असलेला ती पेन्शन मिळते. तर कॅपिटल बजेटमध्ये यासाठी जे आहे डिफेन्स मिनिस्टरनी किती रुपये दिलेले आहेत? तर कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी 1.52 लाख करोड रुपीज जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी दिलाय. तर मेक इन इंडियावरती यावर्षी जे आहे जास्त फोकस असणार आहे. मेक इन इंडियावरती जास्त फोकस असणार आहे. ठीक आहे, तर ओके. रेल्वे योजनांची घोषणा कुठल्या कुठे झाली बघा. रेल्वेमध्ये जर आपण बघितलं तर पहिले काय व्हायचं, रेल्वे बजेट वेगळं असायचं. बट नाऊ रेल्वे बजेट इज अ पार्ट ऑफ युनियन बजेट. केंद्रीय बजेटचं जे आहे युनियन बजेटचाच भाग आहे. त्याच्यामध्ये एक स्टेशन एक उत्पादन, कवच योजना, PM गतिशक्ती कार्गो टर्मिनल
आणि नवीन वंदे भारत ट्रेन जे आहेत या ट्रेनच्या बद्दल जे आहे काय करण्यात आलंय, घोषणा करण्यात आल्या. बघा, एक स्टेशन एक उत्पादनच्या अंतर्गत करणाऱ्या स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा चेन जे आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट जे आहे हे अजून बळकट करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. कवचच्या अंतर्गत 2000 लांबलचक नेटवर्क कवच अंतर्गत आणलं जाणार आहे, जे की सुरक्षा आणि क्षमता विकासासाठी जागतिक दर्जाचं टेक्नॉलॉजी जी आहे ती भारतामध्ये डेव्हलप केली आहे. त्यामुळे काय होईल, गाड्यांची टक्कर जी आहे ही गाड्यांची टक्कर टळणार आहे. पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल 100 पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल जे आहेत 3 वर्षामध्ये कार्गो कशासाठी आहे, मेनली कशासाठी वापरलं जाणार आहे, तर मालाची ने आण करण्यासाठी. आणि पुढील 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत गाड्या ज्या आहेत या चालू केल्या जाणार आहेत. तर महत्वाचं आहे, रेल्वे बजेटला सुद्धा जे आहे महत्व देण्यात आलेलं आहे. देन 2022-23 मध्ये अर्थसंकल्पात क्रिप्टो करन्सीज मधून मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्यांना मालमत्ता मानून किती कर लावला जाणार आहे, 20%, 30%, 40%, 50%. क्रिप्टो करन्सी जर आपण बघितलं तर क्रिप्टो करन्सी मधून त्याच्यावरती किती कर लावला जाणार आहे. बघा, क्रिप्टो करन्सी काय असते, जसं तुम्हाला माहिती लिब्रा आहे, त्या व्यतिरिक्त बिटकॉइन जे आहे ती मेनली क्रिप्टो करन्सी आहे. तर या क्रिप्टो करन्सीवरती 30% कर लावण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर 30% कर जो आहे क्रिप्टो करन्सीवरती लावला जाणार आहे. जर क्रिप्टो करन्सी कोणाला गिफ्ट जरी केली तरी सुद्धा 30% कर त्यावरती लावला जाणार आहे. आता इतर घोषणा आणि योजना काय आहेत, तर शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, शेतकरी ड्रोन, नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आपण म्हणतो ते, जमीन डिजिटायझेशनला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. MSP साठी आहे, मिनिमम सेलिंग प्राइस साठी, मिनिमम सपोर्ट प्राइस साठी जे आहे 2.37 लाख करोड रुपये जे आहेत DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. नाबार्ड ही जी आहे मेनली ॲग्रिकल्चर अँड रुरल बँकिंग आहे, तर कृषी स्टार्टअपला वित्त पुरवठा केला जाणार आहे. गंगेच्या काठावरती 5 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीवरती लक्ष दिलं जाणार आहे. हा एक प्रमुख मुद्दा आहे. का महत्वाचा मुद्दा आहे, कारण होतं काय की गंगेच्या किनाऱ्यावरती जर आपण बघितलं तर गंगेच्या काठावरती प्रदूषण होऊ नये त्यासाठी सेंद्रिय शेतीवरती भर दिला जाणार आहे. मग 5 किलोमीटर पर्यंत जे आहे सेंद्रिय शेतीवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्यानंतर ई पासपोर्ट संदर्भात सुद्धा घोषणा केली आहे. आता जे पासपोर्ट ई पासपोर्ट येतील, RFID त्याच्यामध्ये लागलं असेल, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, तुम्ही फास्टॅग ऐकलं असेल. फास्टॅग मध्ये काय होतं, कॉन्टॅक्टलेस टोल भरला जातो. म्हणजे तुमच्या गाडीवरती टॅग लावला जातो, आपोआप त्याच्यामधनं तो RFID ने रीड करतं आणि काय होतं, टोल आपोआप कटतो. मग तशाच प्रकारे जर आपण बघितलं तर RFID बेस जे आहेत हे RFID चिप असणार आहे कशामध्ये, पासपोर्टमध्ये, आणि बायोमेट्रिक वरती पण काम करेल. इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप त्याच्यामध्ये असणार आहे. त्या व्यतिरिक्त यावर्षी 5G सेवेवरती भर दिला जाईल आणि नुकतंच तुम्हाला माहित असेल की 5G स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला आहे. यावर्षी जे आहे 5G टेक्नॉलॉजी लॉन्च होणार आहे फ्रॉम मोबाईल टेलिकम्युनिकेशन. तर दळणवळणामधून भारत जो आहे पैसा कमवतो, तर स्पेक्ट्रमचा लिलाव केला जातो. ऍक्च्युली फिजिकली इट इज नॉट अवेलेबल. स्पेक्ट्रम म्हणजे काय होतं, तर गव्हर्नमेंट काय करतं, परमिशन देतं, एवढ्या फ्रिक्वेन्सी एवढ्याकडे त्याच्यामधनं त्या बँडविड्थ यूज करून ऑपरेटर जो आहे त्या ऑपरेटरसाठी गव्हर्नमेंट अलॉट करते आणि त्याच्यामधनं त्यांना पैसा मिळतो. तर 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव हा होणार आहे. त्या व्यतिरिक्त ड्रोन शक्ती उपक्रम, आता ड्रोनचा उपयोग जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा वाढला पाहिजे, यासाठी ड्रोनच्या वापराला चालना दिली जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी अजून म्हटलं की ड्रोन ऊर्जा सुलभ करण्यासाठी स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि त्याला ड्रोन सेवा ज्या आहेत त्या अवेलेबल असतील. तर ड्रोनच्या वापरावरती सुद्धा भर देण्यासाठी गव्हर्नमेंटनी या बजेटमध्ये अलॉकेशन दिलेलं आहे. 20,000 कोटी रुपयाची PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना तयार केली जाणार आहे. त्याच्या अंतर्गत ही जी PM गतिशक्ती योजना जी आहे, राष्ट्रीय मास्टर प्लॅन त्याला म्हटलं जात आहे, तर कार्गोचा स्पीड वाढला पाहिजे किंवा माल वाहतुकीचा स्पीड वाढला पाहिजे, यासाठी एवढा पैसा खर्च केला जाणार आहे.
ईव्हीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे, इलेक्ट्रिक व्हेकल, तर त्याच्यामध्ये बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी यावर्षी आणली जाणार आहे आणि 2025 पर्यंत सर्व गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचं जाळं निर्माण करण्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे प्रयत्न करणार आहे, गव्हर्नमेंटचा उद्देश असणार आहे. त्या व्यतिरिक्त 1.5 लाख पोस्टांमध्ये जवळपास 1.5 लाख पोस्ट जे आहेत या पोस्टांमध्ये कोर बँकिंग एटीएमच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. 2 लाख अंगणवाडी केंद्र जे आहेत त्यांना सक्षम बनवलं जाणार आहे. शहरी क्षेत्रामध्ये पीएम आवास योजनेचा आवाका वाढवणार आहे आणि गरिबांसाठी 48,000 कोटी रुपये खर्चून 80 लाख जे आहेत घर बनवण्याचा निर्णय घेतलाय. तर एमएसएमई साठी पुढच्या 5 वर्षामध्ये 6,000 कोटी, एमएसएमई 6,000 करोड जे आहेत ते खर्च केले जाणार आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये हे खर्च केले जाणार. तर या योजना ज्या आहेत या वर्षीच्या बजेटमध्ये राबवल्या जाणार आहे. तर क्लास कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर आपला टेलिफोन क्रमांक जो आहे दिलेला आहे 8669456963. डेली आपली सध्याची सिरीज जी चालू आहे 3 PM ला ही सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सची रिव्हिजन करतोय. कम्प्लीट रिव्हिजन घेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या व्यतिरिक्त 10 AM ला जो आहे डॉक्टर प्रीती राऊत मॅडमचा सायन्स चालू आहे. स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे आणि डिटेलमध्ये मॅडम कव्हर करून घेत आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी असणार आहे. बरं, त्या व्यतिरिक्त आपलं जे ॲप आहे एमपीएससी लक्ष ॲपवरती फ्री ई बुक, जसं मी तुम्हाला बोललेलो फ्री ई बुक अवेलेबल आहेत आणि या फ्री ई बुकच्या मदतीने तुम्ही करंट अफेअर्सची तयारी करू शकता. कोर्सेस पण अवेलेबल आहेत. कंबाईंड एक वेळ झाली की तुमच्यासाठी आम्ही 2023च्या पॅटर्ननी जे आहे 2023च्या पॅटर्ननी वेगवेगळ्या कोर्सेस जे आहेत ते येतील. त्या व्यतिरिक्त तुम्ही ॲपवरती तुमच्या पोस्ट टाकू शकता, तुम्हाला स्वतःला टाकता येईल, MCQ शेअर करता येईल. त्या व्यतिरिक्त तुम्ही जे आहे तुमचा एक्झाम एक्सपिरियन्स जो आहे हा शेअर करू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्यातून प्रत्येक याच्यातनं तुम्ही पॉईंट्स अर्न होतील, जे पॉईंट्स तुम्ही तुमच्या कोर्सेसमध्ये वापरू शकता. फ्री टेस्ट आहेत, डेली क्विज अपलोड होतात, त्याच्यातनं पॉईंट तुम्ही अर्न करू शकता. तर मग परत भेटूया. धन्यवाद. हॅव अ गुड डे अँड बेस्ट ऑफ लक.